बीड हत्या प्रकरणी बुलढाण्यामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। मूक मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा सहभाग होता। तर आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्या अशी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख यांनी मागणी केली आहे। तर आरोपींना फाशी द्या अशी मागणी मोर्चामधल्या आंदोलकांनी केली आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यामध्ये मूक मोर्चा। लातूर बीड नंतर बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूक मोर्चा। बुलढाण्यामधल्या मूक मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे। मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा। तुम्ही शिक्षा त्या आरोपींना द्या। लाडक्या बहिणीची लाडक्या मुख्यमंत्री भावाला कळकळीची विनंती, आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांच्या बहिणीची मागणी। माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, त्यांनी लवकरात लवकर आरोपीला पकडावं, फाशीची शिक्षा द्यावी आणि लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय मिळवून देते माझा एक आत्मविश्वास आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, आंदोलकांची मागणी। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दोघांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या प्रकरणातील जे सर्व आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, ते मंत्री असो का कुणीही असो। त्यांच्या पदाची पर्वा न करता त्यांना आत्ताच त्यांचा राजीनामा पहिले घ्या, त्यावेळेसच जनतेला खऱ्या अर्थाने न्याय हे शासन मिळवून देईल असं मला